नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि सगळ्यात आधी आज महिला दिन आहे आणि त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा देते. तसंच आज महाशिवरात्री सुद्धा आहे, त्यामुळे महाशिवरात्रीच्या सुद्धा तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. चला तर पुढे आता वळूया. प्रेक्षक हो, लैंगिक इच्छा आणि ऊर्जा ही सगळ्या प्राणी वर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे आणि इतर प्राणी तसंच मानवाच्या लैंगिकतेत मात्र काही महत्त्वाचे फरक आहेत आणि म्हणूनच ते समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान, मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण सहज वैज्ञानिक शैलीत मार्गदर्शन केलंय. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्यासाठी ते आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. मात्र त्याआधी त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर ज्यावेळी आपण वयाच्या 50शीचा टप्पा पार करतो त्यावेळी आपलं सेक्स लाईफ, लैंगिक आयुष्य कसं असावं याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, आमच्या स्टुडिओत स्वागत तुमचं. नमस्कार. प्रेक्षक हो, आपलं शरीर निसर्गाची सुंदर देण आहे. तुम्हाला ते इंग्रजीतलं एक वाक्य माहिती आहे का? अवर बॉडी इज टेम्पल. अवर बॉडी इज टेम्पल. हे शरीर जे आपलं ते एक मंदिर आहे. अर्थातच निसर्गतः त्यात काही दोष हे असू शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. पण निसर्गानं दिलेल्या या शरीराची निगा राखणं, त्याची काळजी घेणं हे महत्त्वाचं. ती काळजी घेतली गेलीच पाहिजे शरीराची. आणि शरीराची काळजी न घेणं, शारीरिक स्वच्छता न बाळगणं हे प्रसंगी अनेक विकार, व्याधींना निमंत्रण ठरू शकतं. पण त्याचबरोबर तुमच्या लैंगिक आयुष्यावर आणि वैवाहिक आयुष्यावर सुद्धा दूरगामी असे परिणाम करू शकतं. सरांच्या कल्याण ओपीडीला वर्षभराआधी लग्न झालेला असाच एक तरुण आला होता, जो लैंगिक शिक्षणाच्या अभावापोटी तसंच लॅक ऑफ पर्सनल केअर, पर्सनल हायजीन ज्याला आपण म्हणतो, वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावापोटी ज्याचं लग्न, ज्याचा संसार धोक्यात आला होता. वर्षभरापूर्वी साधारणतः या तरुणाचं लग्न झालं होतं. 28 वर्ष त्याचं साधारण वय होतं आणि हा तरुण त्याच्या वडिलांना आणि त्याच्या मेहुण्यासह डॉक्टरांकडे वडिलांना घेऊन आणि मेहुण्यासह आला होता डॉक्टरांकडे. तसंच त्याचे वडील आपल्या शोचे नियमित प्रेक्षक होते. आल्या आधी या मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांना विनंती करायला सुरुवात केली आणि ते रडू लागले की माझ्या मुलाचा संसार डॉक्टर तुम्ही कृपा करून वाचवा. या मुलाची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. कारण या जोडप्यात लग्न झाल्यापासून म्हणजे साधारण वर्ष झालं होतं लग्नाला, तरी सुद्धा या दोघांमध्ये शारीरिक संबंध नव्हते आणि मुलाचं लिंग त्यात लहान होतं आणि त्यात या मुलाचं वैयक्तिक म्हणजेच शारीरिक स्वच्छतेकडे अजिबात लक्ष नव्हतं आणि त्यामुळे त्याला फंगल इन्फेक्शन म्हणजे काही त्वचा विकार सुद्धा झालेले होते. आणि यामुळं मुलीकडची मंडळी जी आहेत आणि ही मुलगी सुद्धा म्हणजे त्याची पत्नी सुद्धा प्रचंड चिडली होती, नाराज झाली होती आणि घृणेपोटी, एक नैराश्यापोटी ती माहेरी निघून गेली होती. घटस्फोटाची मागणी सुद्धा ती करत होती. मुलीच्या मंडळींची सुद्धा ही मागणी होती, मुलीकडच्यांची सुद्धा ही मागणी होती की आम्हाला घटस्फोट हवा या मुलापासून. आता मुलाचा संसार मोडू नये म्हणून या मुलाचे वडील डॉक्टर विजय दहिफळेंना विनंती करत होते. सरांनी या मुलाला तपासलं. त्याच्या त्वचा विकारांवर, त्याच्या त्वचा रोगांवर आणि लैंगिक समस्येवर, त्याचं लिंग लहान होतं आणि ही त्याला लैंगिक समस्या जी होती त्यामुळेच त्याच्या सेक्स लाईफवर सुद्धा परिणाम होत होता. यावर त्याला उपचार दिले. पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट अशा सगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत या सगळ्या समस्यांवर. याची सुद्धा कल्पना त्यांना दिली. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल हायजीन, वैयक्तिक शारीरिक स्वच्छता कशी राखायची याबद्दल सुद्धा सरांनी त्याला नीट मार्गदर्शन केलं. आता सरांच्या उपचारांनंतर
हा मुलगा जो आहे आता पूर्णपणे बरा आहे आणि त्यांनी सरांचे आभार मानलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या उपचारांमुळे, समुपदेशनामुळे आणि मार्गदर्शनामुळे या मुलाचा संसार जो आहे तो आज मोडण्यापासून वाचलेला आहे. आपण डॉक्टरांना या संदर्भात अधिक माहिती विचारूया. डॉक्टर, काय सांगाल या संदर्भात? आता तुम्हाला वाटत असेल की एकदम क्षुल्लक कारण आहे हायजीन, म्हणजे हायजीनमुळे असं होऊ शकतं का? साध्या गोष्टी सांगतो. मला माझ्याकडे येणारे कपल, सर यांच्या मला मुखाची दुर्गंधी येते, त्यांचा काहीतरी पान किंवा गुटखामध्ये ठेवलेला असतो, काहीतरी पेय घेतलेलं असतं, ब्रश करणार, अतिशय सिंपल गोष्टी. म्हणून सेक्स एज्युकेशन अवेअरनेस सेफ्टी का सांगतो तर या मुला देखील तेच घडलेलं आहे की त्याच्या हायजीनमुळे मुलगी माहेरी निघून गेली. थोडक्यात मी सर्वांना सांगतो, पर्सनल हायजीन अतिशय महत्त्वाचं असतं. तुम्हाला जसं समोरचा व्यक्ती हिरो असा वाटतो, ती हिरोईन असावी वाटते. का वाटते? की नुसता चेहरा तुमचा एकदम ओके नंबर 1 असला म्हणजे त्यामुळे होत नाही. फक्त मग तुमचे पर्सनल पार्ट, प्रायव्हेट पार्ट, जसं नेहमी म्हणतो चेहऱ्या एवढंच त्याचं देखील महत्त्व आहे. तर ह्या केसमध्ये ह्या निगा न ठेवल्यामुळं कसा डिवोर्स झाला किंवा ही निगा जर चांगली ठेवली हे त्याला शिकवलं गेलं. आणि म्हणूनच काय सांगतो, सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी का महत्त्वाचं आहे हे आज आपण पूर्ण आपल्या शोमध्ये डिस्कस करूया. नक्कीच डॉक्टर. तर तुम्हाला कळलं की लैंगिक शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर वैयक्तिक शारीरिक स्वच्छता ही किती महत्त्वाची आहे, कारण ती तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या लोकांवर, त्यांच्या वागण्या बोलण्यावर सुद्धा परिणाम करू शकते. आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे. आणि तुमच्या काही लैंगिक समस्या असतील त्याचबरोबर तर त्यासुद्धा तुम्ही त्याबाबत सुद्धा व्यक्त झालं पाहिजे, डॉक्टरांना याची माहिती दिली पाहिजे. डॉक्टर विजय दहिफळे यांना सुद्धा तुम्ही येऊन भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता, समुपदेशन घेऊ शकता. त्यांची महाराष्ट्रभरातली जी वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत, संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, कल्याण, ठाणे, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर इथं मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये सुद्धा सर उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी स्क्रीनवरचे जे नंबर आहेत, ते संपर्क क्रमांक, ते तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या डायरेक्ट टिपून घ्या. तुम्ही सुद्धा त्यांना याद्वारे भेटू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या सगळ्या लैंगिक समस्यांचं आणि लैंगिकतेसंबंधीच्या प्रश्नांबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्यांच्याकडनं तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आणि आत्ता तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, काही प्रश्न असतील, लैंगिक समस्या तुमच्या असतील, तर त्यासंबंधी सुद्धा तुम्ही थेट आमच्या या कार्यक्रमात फोन करून डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. ते नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करतील. आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-2444. चला तर मात्र चर्चेला सुरुवात करूया. आणि नेहमीप्रमाणे दादा उबाळेंचा फोन आलेला आहे, त्यांचा कॉल घेऊया. माझ्या प्रश्नाला आपण जरा बगल देऊया आणि दादांचा प्रश्न घेऊया. डिस्कशन चालू राहील. नक्कीच. दादाजी नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार दादाजी, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विजय दहिफळे सर MCH आणि साम परिवाराच्या स्नेहा मॅडम, आपणास महाशिवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दादाजी. धन्यवाद. आणि तुमच्या परिवाराला देखील आमच्या सामतर्फे शुभेच्छा. थँक्यू सर. सर, मला असं विचारायचं आहे की शारीरिक संबंध ठेवताना लुब्रिकेंट वापरले तर पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टला काही एलर्जी होते का, याबद्दल सांगा सर. वा, अतिशय बेसिक प्रश्न आहे. आपण विस्तृतपणे सांगूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सामच्या सर्व दर्शकांचं अगदी मनापासून या लाईव्ह भागामध्ये, सुखी जीवनाच्या मंत्राच्या भागामध्ये मनापासून स्वागत. महिला दिनानिमित्त आमच्या सर्व भगिनींचं त्यापूर्वी देखील स्वागत आणि अभिनंदन. आणि त्याचबरोबर किती योग जुळून आलेला आहे, महाशिवरात्री. म्हणजे महाशिवरात्री निमित्त देखील तुमचं सर्वांचं स्वागत. आता हा बेसिक प्रश्न दादाने विचारला. एक तर महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे बघा आपल्या शोचा इफेक्ट इतका चांगला झालेला आहे की त्यांची पार्टनर म्हणते की मला त्या क्रियेत काय इंटरेस्ट नाही, तुम्हाला पेन होतो. अहो, तुम्हाला जर पेन होत असेल, त्यात समरस होत नसाल आणि तुम्ही बोलायचं नाही, म्हणजे जे काही चालू आहे ते चालू द्या, किंवा आता आपली पाळी गेली आणि आपला आता कार्यभाग संपला, असं नसतं. मग हे लुब्रिकंट कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत? ऑइल बेस्ड लुब्रिकंट आहेत, सिलिकॉन बेस्ड लुब्रिकंट आहेत, वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत, काही नॅचरल लुब्रिकंट आहेत. उगीच काहीतरी आपली पेट्रोलियम जेली घेतली किंवा हाताला आलेलं तेल घेतलं ते वापरून जमत नसतं. ह्याने विचारलं ॲलर्जी असते का? अहो, तुम्ही जशी पेट्रोलियम जेली वापरली तर समोरच्या पार्टनरला नाजूक स्किन असते, लिबे ह्या नाजूक असतात, इरिटेशन होतं, आग होते. इव्हन काही जणांना काही विपरीत काही कंडिशन मी पाहिल्या की काही जण इव्हन विक्स पण वापरतात.
म्हणजे इमॅजिन करा. आणि हे मी का सांगतोय स्पेशली, हे ऍक्च्युअली माझ्याकडे आलेले हिस्ट्री आहेत. तर महत्वाचं एक सांगतो, कुठलंही एडिबल ऑइल आहे किंवा बऱ्याचदा जे काही तुम्हाला असं लुब्रिकेंट वाटतं वापरायचं नाही का. स्किन तुमचीही डेलिकेट आहे आणि स्किन तुमच्या पार्टनरची देखील डेलिकेट आहे. विचार करा, अशा समजा लुब्रिकेंटमुळे त्या ठिकाणी ते पार्टिकल जमा होतात, त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं, मग पार्टनरला इचिंग व्हायला लागते, मग व्हाईट डिस्चार्ज होतो. हे नुसतं फिमेललाच नाही चाललं, मेलला देखील त्या ठिकाणी जो ग्लान्स पिनिस आहे त्याचबरोबर वरची जी स्किन आहे, मी काही असे केसेस पाहिले आहेत की त्याची आपण साईज मोठी करायला काही ऑनलाईन काही मागवू, काही क्रीम मागवू, अशा कंडिशन काही कॉम्प्लिकेशन झालेले आहेत की त्या ठिकाणी पूर्ण स्वेलिंग येऊन हार्डनेस देखील बऱ्याचदा येतं. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो की तज्ज्ञांना भेटून, सेक्सॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्टला भेटून न लाजता न बसता आपल्या पार्टनरशी डिस्कस करून त्यांच्याकडनं कुठलं रेलेवंट लुब्रिकंट असतं ते घेणे. आणि जर ॲक्ट केला तर नक्कीच तुम्हाला दोघांना कुठलाही त्रास किंवा रिॲक्शन किंवा काही ॲलर्जी होणार नाही. एक महिला प्रेक्षक जोडला गेला संभाजीनगरवरनं, म्हणजे तुमच्या गावावरनच आहेत संभाजीनगरवरनं. अंजलीजी, त्यांचा फोन घेऊया. अंजलीजी बोला. नमस्कार सर. नमस्ते जी मॅडम, बोला. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. तुम्हाला सुद्धा अंजलीजी, प्रश्न विचारा. स्त्रियांच्या योनीतील अंतर्भागावर हेर असतील तर त्यावर काय काळजी घ्यावी, त्यावर काय उपाय असतो त्याबद्दल माहिती सांगा. आपण टॉपिक दिला हायजीन बद्दल, दिल्याबद्दल, आणि ते कॅच करतात. विषय माझं कौतुक का करायचंय की त्या विषयाला अनुसरून त्याला ते प्रश्न विचारतात. आणि हे अतिशय बेसिक प्रश्न आहे. महत्त्वाची गोष्ट सांगतो की नॉर्मली आपले हेअर्स आपल्या डोक्यावर असणं, भोव्यावर असणं, मिशावर असणं किंवा फिमेल्समध्ये देखील त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्स असणं हे नॉर्मल आहे. बऱ्याचदा काय होतं, काही केसांची ग्रोथ ही इनर लिप्स म्हणजे बाह्यांग जे असतं त्या भागालाही असतात आणि इनर लिप्सला देखील हेअर्स असतात. एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, आतली हेअर्स ही अतिशय थिन प्रकारची ग्रे कलरची छोटी छोटी हेअर्स असतात. नॉर्मली या हेअर्सना काहीही करायची गरज नसते. पण बऱ्याचदा काय होतं, प्रत्येक वेळेला युरिनेशनला जाणं किंवा ॲट केल्यानंतर त्या ठिकाणी काही पार्टिकल त्या ठिकाणी राहायला लागतात. त्या पार्टिकलमुळे मग समोरच्या पार्टनरला फंगल इन्फेक्शन हो, इचिंग हो, रेडनेस हो. मग असा भाग झाला की समोरचा पार्टनर रिलक्टंट राहतो आणि मेल पार्टनर अशा वेळेला काय सांगतो, माझा पार्टनर मला कोऑपरेट करत नाही. समजा तुम्हाला ते नकोच असतील तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे तज्ज्ञ, जे तज्ज्ञ आहेत किंवा इव्हन जे समजा पार्लरचे स्पेशली मी तुम्हाला सांगतो स्नेहाजी, स्पेशल बिकिनी स्पेशालिस्ट असतात. इव्हन लास वेगास, लॉस एंजेलिस तुम्ही त्या ठिकाणी गेलात म्हणजे चेहऱ्यासारखंच त्या भागाला इतकं मेंटेन ठेवतात की तुम्हाला म्हणजे अहो तुमचाच पार्ट आहे ना, की त्याला वाईट टाकायचं का, म्हणजे तुम्हाला समजत नाही. इव्हन बऱ्याचदा उपरीत माझ्याकडे काही जण येतात, नाही सर नको म्हणे, आज थोडंसं व्यवस्थित नाही. अहो ज्यावेळेस तुम्हाला कळतं की तुम्हीच व्यवस्थित नाही तर तुमच्या पार्टनरला काय व्यवस्थित लागणार आहे. तर लेझर इपायलेशन, लेझरद्वारे ते आम्ही रिमूव्ह करतो. कुठल्याही प्रकारे कुठलंही ब्लिच त्या ठिकाणी किंवा कुठल्याही प्रकारचे इपायलेटिंग एजंट तुम्ही वापरायचे नाहीत. नक्कीच सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात याची अधिक माहिती दिलेली आहे. आणि नक्कीच तुमची हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी मी परत रिपीट करतो, तुमचा चेहरा जसा आहे ना तसं तुमचा प्रत्येक पार्ट राहायला पाहिजे, जेणेकरून दोघांनाही त्यामध्ये एक अट्रॅक्शन आणि एक इंटरेस्ट हा वाटला पाहिजे. नक्कीच. आणखी एक फोन आहे रविकांतजी, त्यांचा कॉल घेऊया. सांगलीवरून बोलतायत रविकांतजी, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार जी. हा, माझा प्रॉब्लेम असा होता, म्हणजे कोरोना झाल्यानंतर जे सिमेंट अनालिसिस होतं, म्हणजे सिमेंटचं क्वालिटी कमी यायला लागली. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड ग्रेड यायला लागले, थर्ड आणि फोर्थ ग्रेड येणार झाल्या आणि प्रत्येक वेळेला नॉन मॉर्टेलची संख्या वाढायला लागली. अच्छा. आणि त्याचा काही तुमच्या लैंगिक शिथिलतेवर काही परिणाम झालेला आहे का, कमजोरी किंवा काही? स्टॅमिनावर काय परिणाम नाही, पण आम्हाला ते म्हणजे मुलासाठी प्रयत्न करायला तो प्रॉब्लेम यायला लागला. बरं. तो वय काय आता? माझं वय 40 वर्ष आहे, आमच्या मिसेसचं 35 वर्ष. ओके. पहिलं काही मुलं आहे का, पहिलंच मूल होते तुमचं? नाही, आमचं पहिलं 6 वर्ष ऑपरेशन झालं मुली म्हणजे मिसेसचं. ठीक आहे, ठीक आहे. चला, गर्भाशयाला छेद होता. बरं बरं, ठीक आहे. म्हणजे पडदा होता, मग कोल्हापूर जाऊन ऑपरेशन केलं. राईट राईट राईट. आणि त्यानंतर ते हे आलं. बरं. तुम्हाला कोरोना झाला होता का? आम्ही गेलोच नाही. तुम्हाला कोविड झाला होता का? मला कोविड झाला होता. तोपर्यंत रिपोर्ट व्यवस्थित आहे. तो आमच्या मिसेस प्रॉब्लेम होता, मग ते ऑपरेशन केलं. कोविड आल्यानंतर मग ते परत तो प्रॉब्लेम व्हायला. चला, काही हरकत नाही, सांगूया तुम्हाला. हे बघा, कोविड नंतर ह्या येणाऱ्या ज्या कंप्लेंट आहेत इतक्या कॉमन आहेत की 50% लोकांना मी अगोदर चांगला होतो, माझा स्टॅमिना खूप छान होता, मला कमजोरी नव्हती, पण कोविड झाल्याने असं झालं. काही संबंध आहे का, सांगूया आपण.
इव्हन कोविड जरी संपला, सिक्विली म्हणजे काय, कोणात किती कमी झाला, किती टायटर राहिले, कोणाला किती इन्फेक्शन राहिले, आणि महत्त्वाचं फक्त हा लंगलाच झाला का हो, नाही, तुमच्या ब्रेन टिश्यू आहे, जिथं ब्लड सप्लाय चाललेला आहे. एक स्टडी झालेली आहे यामध्ये. इव्हन कोविड झाल्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टन्स म्हणजे कमजोरी येणे, त्याचबरोबर इतर लैंगिक समस्या येणे आणि स्पर्मची क्वालिटी देखील का अफेक्ट झाली. तर टेस्टिक्युलर टिश्यूची बायोप्सी केल्यानंतर असे लक्षात आलेलं आहे की त्यामध्ये जे फंक्शनल युनिट असतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्स किंवा जर्मानल इपिथेलियम, हे अफेक्ट होत चाललेलं आहे ह्या कोविडच्या विषाणूमुळं. मग अर्थातच यामुळे जे प्रोडक्शन आहे ते कमी होत चाललं. हे काय म्हणतात, ग्रेड ऑफ प्रोडक्शन जे आहे, मोटिलिटी, नॉर्मली फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह जी आहे मोटिलिटी, ती असायला पाहिजे. ती नसेल तर अशा पद्धतीने इन्फर्टिलिटी येऊ शकते. मग या ठिकाणी एकच सांगायचं आहे, याला देखील घाबरू नका. काय होतं, हे अफेक्शन झालेले टेस्टोस्टेरॉनच्या मात्रावर. टेस्टोस्टेरॉन जेव्हा कमी होतात तेव्हा ह्या टेस्टिक्युलर अफेक्शनमध्ये, कोविडमध्ये आपल्याला टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी द्यायला लागते. त्याचबरोबर मी शिथिलतेबद्दल का विचारलं, जर तुमचा टायमिंग, कठोरता, ड्युरेशन आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटी नॉर्मल वेळेत 10 ते 15 मिनटं चालत नसेल तर चांगले मॅच्युअर स्पर्म तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणूनच तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्टना भेटा. अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. ट्रीटमेंट दिल्यानंतर तुमची स्पर्मची क्वालिटी पहिल्यांदा इम्प्रूव्ह करा. काउंट महत्त्वाचा नाही, मला क्वालिटी आणि फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी 50% जास्त लागते. नक्कीच काळजी करायची तुम्हाला गरज नाही. नक्कीच तुम्हाला मूल होऊन जाईल, पण ही ट्रीटमेंट झाल्यानंतरच एक तर नॉर्मल पद्धतीने होईल किंवा इतर पद्धती लागल्या तरी त्याची काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, नागपूरवरनं रोहनजी आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. रोहनजी, विचारा प्रश्न. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. मी म्हणतो की हस्तमैथून करण्याची जी इच्छा होते, हां, तर ती म्हणजे होऊ नये यासाठी काही उपाय आहे का? बर, तुमचं आता वय काय? माझं वय आहे 23. 30 वर्ष? 23. बर, तुमचं लग्न झालंय का? नाही, व्हायचं. बर, तुम्हाला सवय आहे का हस्तमैथूनची जास्त? हो, मला सवय आहे. बरं, ठीक, तुम्हाला ती कमी करायची म्हणता, बरोबर आहे? हो. ठीक आहे, हरकत नाही. अतिशय बेसिक प्रश्न म्हणून ह्या मुलाचं मी अभिनंदन करतो. सर्वांनाच हे कॉमनली विचारायचा प्रश्न असतो. पहिला प्रश्न आहे की नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. सांगूया परत त्यांना पहिल्यांदा. आता तुम्ही हा जो प्रश्न विचारला की बंद करण्यासाठी, तुम्ही बंद करा म्हणल्याने ते बंद होऊ शकतं का? आणि जी नैसर्गिक गोष्ट आहे बघा, निसर्गाला तुम्हाला चॅलेंज करता येत नाही. तुमच्या डोळ्यातनं पाणी येणं आहे, तोंडामध्ये लाळ तयार होणं आहे, त्याचबरोबर सिमेंट तयार होणं आहे. आणि सिमेंट तयार झाल्यानंतर अहो काहीच नाही केलं तर मग स्वप्नदोष होऊन जाईल ना तुम्हाला. झोपेतच तुम्ही स्वप्नरंजनामध्ये जाल आणि आपोआपच त्या ठिकाणी बेडवेटिंग व्हायला सुरू होतं, त्या ठिकाणी स्वप्नदोष व्हायला सुरू होतो. मग त्याचंही तुम्हाला डिप्रेशन येणार. राहिला प्रश्न की प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल ती नॉर्मल असते. महत्त्वाचं सांगतो, नैसर्गिकरित्या रिफ्लेक्स येऊन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अवयवाची ओळख होण्यासाठी ज्या पद्धतीने तुमच्या हाताने टच आणि स्टिम्युलेशन केल्यानंतर त्या ठिकाणी इरेक्टेड त्या ठिकाणी लिंगातनं ते मला मुवमेंट केल्यानंतर इजॅक्युलेशन होतं, हे नॉर्मल प्रोसेस आहे. पण या ठिकाणी तुम्ही जर पॉर्नोग्राफी पाहून, इतर काही मूवी पाहून, त्या ठिकाणी त्यात बघून तुम्ही इतकं तुम्ही करताय, तुमच्या अभ्यासावर परिणाम झाला, कामावर परिणाम झाला ना, तुमचं लक्ष अभ्यासात नाही, कामात नाही किंवा कशात नाही, असं अति झाल्यानंतर या ठिकाणी काय होतं, मग लग्नानंतर तुम्हाला काय होईल, ॲक्च्युअल ॲक्टमध्ये इंटरेस्ट येणार नाही. पार्टनर समोर जरी असला तरी त्या पार्टनरसोबत त्या ॲक्ट करत नाहीत. मग अशा काही हिस्ट्री आहेत ॲक्च्युली आलेल्या माझ्याकडं. सर म्हणे हे अजिबात मला हात लावत नाहीत, ह्यांना अशी सवय आहे, तीच कंटिन्यू झाली. वर्क फ्रॉम होम, जेव्हा वर्क फ्रॉम होम सुरू झालं ना, मग हे पण वर्क त्यामध्ये ॲड झालं. एकच महत्त्वाचं सांगेन, असं बंद करायच्या भानगडीत पडू नका, कारण ते तुमच्या हातात नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक वाचा, त्याला काही लुब्रिकंट आहे, त्याची काही मेथड आहे, ओव्हर कॉम्प्रेशन, बेंड करणं, त्याला बेडवर फ्रिक्शन करणं, अशा पद्धतीने जर केलं तर भविष्यात त्याला शुगरपदांसारखे साईड इफेक्ट येऊ शकतात आणि पार्टनरसोबत तुम्हाला कमजोरी किंवा सेक्स करण्यामध्ये अडचण येऊ शकतात. म्हणून तुम्ही लिमिटमध्ये ठेवा. सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक वाचा, तज्ज्ञांना भेटा. नक्कीच मॅरेज झाल्यानंतर आपोआप ही सवय तुमची कमी होऊन जाईल. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक प्रश्न असा होता की जेव्हा सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे लैंगिक समस्या कोणाला आहेत, कमजोरी आहे आपण समजूया, कमजोरीसोबत अस्थमाची जर ट्रीटमेंट सुद्धा असेल तर सेक्स ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायची त्याबद्दल मला विचारायचं. पण आता एक ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊया. ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. डॉक्टर, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन सोबत अस्थमा असेल तर काय करायला पाहिजे. नक्कीच अतिशय गुगलवर माझ्याकडे जास्त इन्क्वायरी येणारे किंवा ईमेलवरही नेहमी येतात मला. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सांगतो, कुठलाही आजार असेल तर असं कुठलंही कॉन्ट्राइंडिकेशन त्याला तुमच्या कमजोरीच्या ट्रीटमेंटचं नसतं, पण गाईडलाईन मात्र त्याला असतात. बेसिकली अस्थमामध्ये काय होतं, ब्रॉन्क्युअल्स आहेत किंवा आतले काही कलेक्शन आहे, इन्फेक्शन आहे, ह्या ठिकाणी त्या ठिकाणी काही जे मेडिसिन तुम्हाला अस्थमाची चालू असतात आणि त्यासोबत तुम्हाला असोसिएटेड डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, ह्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते. खरं म्हणजे ह्या गोळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या किंवा ईडीच्या किंवा कमजोरीच्या, त्यामुळे उलट ते ब्रॉन्क्युअलचं वासोडायलेशन होतं. वासोडायलेशन त्या ठिकाणी तो कफ बाहेर निघण्यासाठी किंवा अस्थमा कमी होण्यासाठी देखील त्याचा फायदा होत असतो. पण प्रत्येकाचं डोजिंग वेगळं असतं. शॉर्ट ॲक्टिंग द्यायचं का, लॉंग ॲक्टिंग द्यायचं का, हे तज्ज्ञच ठरवतात. आणि असोसिएटेड ब्लड प्रेशर वगैरे असेल तर कुठल्या प्रकारचे लॉंग ॲक्टिंग द्यायचे, शॉर्ट ॲक्टिंग द्यायचे, हे सिलेक्शन करायला लागतं. म्हणून नक्कीच त्यांना ट्रीटमेंट देता येते. अस्थमावाले देखील सेक्शुअली ॲक्टिव्ह राहू शकतात, पण तज्ज्ञांना भेटलं तर आणि सेक्सॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट युरॉलॉजिस्टकडनं ट्रीटमेंट घेतली तर. नक्कीच. आता वेळ झाली आहे. आपले आजचे विजेते कोण आहेत या आठवड्याचे? या सचिन सासवडे पुण्याचे, मागच्या वेळेसचे विजेते. आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं आणि आपल्या मित्रांसाठी पुस्तकं देखील घेऊन गेले. आणि ते सर्वांना, आपल्या मित्रांना पुस्तक वाचून देखील दाखवतात. ही महत्वाची गोष्ट. आणि अशाच प्रकारे तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर चिठ्ठी काढायला. बघू आता कोण विनर आहे. हा तर तुमचा आपल्या शोचा महत्वाचा भाग आहे. असली पाहिजे एखादी विनर. नक्कीच. आणि आज महिला दिनानिमित्त तुम्ही हे काढून दिलेलं आहे. बघू तुमच्या हाताने आज कोण विनर निघतो ते. चला, वा, हे बघा, आपण देहूला गेलो. विजय मसुदगे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी तर इरेक्टाईल डिस्फंक्शन सोबत किडनी फेल्युअर असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे. महत्त्वाचं सांगतो, या ठिकाणी किडनी फेल्युअरसोबत बऱ्याचदा ब्लड प्रेशर आहे, काही वासोडायलेटर आहेत, काही स्टिरॉइड्स आहेत किंवा इम्युनोसप्रेसंट आहेत, हे मेडिसिन चालू असतात. तर त्याची काळजी घ्यायला असते आणि नक्कीच ट्रीटमेंट घेता येते. पण किडनी फंक्शन लक्षात घेऊन आपल्याला ते द्यायला लागते. आणि असंच तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर इरेक्टाईल डिस्फंक्शन सोबत, कमजोरीसोबत जर अस्थमा, ब्रॉन्कियल अस्थमा असेल, दम्याचा आजार असेल तर काय करायचं, याचं उत्तर जर मिस झालं असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं, पूर्ण शो पाहता येईल. डायरेक्ट फोन लावा, टेक्स्ट करा किंवा ईमेल पाठवा, नक्कीच तुम्हाला उत्तर देऊ. या ठिकाणी चित्रफितीमध्ये अतिशय महत्त्वाचे फोटोग्राफ्स तुम्ही पाहताय. नक्कीच आजची महाशिवरात्री, त्यानिमित्त नगरजवळ असलेलं जेऊर या ठिकाणी बनकर आपणचं जे आश्रम आहे त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी शंकराची मूर्ती आणि एक मला त्या ठिकाणी हिस्ट्री सांगितली. त्या ठिकाणी कुलकर्णी आणि दयामात्याचे एक उत्सुक कार्यकर्ते भेटले होते मला. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी 4 मुखी, म्हणजे आपण बरेचदा काय असतं, मूर्ती ही 3 मुखी पाहतो, तर 4 मुखी मूर्ती त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी दर्शन घेतलं, सर्वांना त्या ठिकाणी फराळ दिला, सर्वांना त्या ठिकाणी तो आश्रम कसा आहे ते दाखवण्यात आलं. आणि महत्त्वाचं सांगतो, अति सुंदर रम्य वातावरण त्या ठिकाणी होतं आणि अति सुंदर पद्धतीनं ही महाशिवरात्री साजरी करण्यात आली. आणि तुमच्या आपल्या सामसाठी, आपल्या शोसाठी देखील शुभेच्छा आपण तिथं नक्कीच मागितल्या. तर अशा रीतीनं हा आजचा जो शिवरात्रीचा प्रोग्राम आहे तो संपन्न झाला. आणि आता उरलेलं आपलं सुखी जीवनाच्या मंत्राच्या बाबत तुम्ही काही सांगू शकता? नक्कीच. तुमच्या जर काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांना भेटा. डॉक्टर नेहमीच तुमच्या सेवेसाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, समुपदेशनासाठी नेहमीच तत्पर आहेत. त्यामुळे सगळे नंबर्स तुम्ही त्यांच्या सेंटर्सचे नोट डाऊन करून घ्या आणि त्यावर कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांना भेटा. डॉक्टर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करतील. डॉक्टर, तुम्ही आला तिथे त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रेक्षकांचा निरोप घेऊयात. यानंतर आम्ही इथेच थांबतोय. मात्र तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सुखी राहा, आनंदी राहा, निर्धास्त राहा आणि बिनधास्त जगा. नमस्कार.